विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्यानं विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते. ते दर्शन आजपासून सुरू केल्यानं पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना केशरी झेंडू, निळ्या रंगाच्या ब्लू डीजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टॉटिस, गुलाब, शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांनी आरास करण्यात आली आहे. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यांनी केली असून यासाठी जवळपास 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे, तर विठुरायाचे आजचे गाजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य, वारकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न होत आहे. अवेळी येणाऱ्या पावसानं नुकसान झाले आहे, मात्र यंदा पाऊस चांगला व्हावा अशी प्रार्थना विठोबाच्या चरणी चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आली आहे. निकालानंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होईल, सगळे अंदाज त्या दिशेने आहेत. गेल्या वेळी सुद्धा राज्यात 7 जागा होत्या, यावेळी 8 होतील. पेटीत काय बंद झाले आहे याचा अंदाज आहे. सर्वे 1% होता, पण आम्ही 100% काम करतो, त्यामुळे आम्हाला खात्री आहे राज्यात महायुतीला 38 ते 41 जागा मिळतील. आशावाद मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा व्यक्त केला आहे. 2 महिने 75 कोटी निधी मधून झालेला काम सुंदर झालेले आहे. आज पहाटेची नित्यपूजा माझ्या उपस्थितीत झाली, याचा मला आनंद आहे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे. कमळ वाहून आलो. जवळजवळ 2 महिने ह्या मंदिराचं शासनाने जो 75 कोटीचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून जे काम चाललं, अतिशय सुंदर काम झालेलं आहे. ते काम सुरू असताना रोज सकाळी 11 वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचं, देवांचं दर्शन व्हायचं आणि 11 नंतर ते बंद व्हायचं, कारण काम करायचं असायचं. आज जवळजवळ 2 महिन्याच्या दिवसभर येणाऱ्या भक्तांना दर्शन जे मिळायचं नाही, त्याच्यातून मोठी आता संधी आज सकाळी 7 पासून सगळ्यांना दिवसभराचे दर्शन मिळेल. त्याची जी पूजा असते, जी आता झाली, त्या पूजेला पालकमंत्री या नात्याने मी यावं असा इथल्या ट्रस्टींचा आग्रह झाला म्हणून मी आलो. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची पहाटेची पूजा करण्याचा योग मला येतो, तेव्हा तेव्हा मला खूप मनापासून आनंद होतो, एक समाधान मिळतं. तर तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल की काय मागितलं, तर अवेळी येणाऱ्या पावसामुळे खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरू व्हावा, पिकं चांगली यावी. यातले सगळे तज्ज्ञ असं सांगतात की ह्यावेळचा पाऊस खूप चांगला असेल, तो खूप हेवी नसेल, समाधानकारक असेल. तसं ते व्हावं असं विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना केली. कारण पाऊस चांगला झाल्याशिवाय पावसावर आधारित पिकंही येणार नाहीत, धरणंही भरणार नाहीत. आणि धरणाच्या पाण्यावर आधारित असणारी पिकं जी आहेत, प्रामुख्याने ऊस असेल, सोयाबीन असेल, हे सगळं नीट येणार नाही. आणि त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल, ही प्रार्थना मी परमेश्वरावर केली. उद्या निकाल असल्यामुळे 3ऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे. त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे स्वप्न पाहिलं की अबकी बार 400 पार ते 400 पारही व्हावं. जे अंदाज आहेत ते अंदाज त्या दिशेने आहेत, पण शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर. त्यामुळे परमेश्वराला प्रार्थना केली की आम्ही प्रयत्न केले, त्याला यश मिळतं. महाराष्ट्रात का असं इतकं कमी दिसायला?